शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा जर तुम्ही करत असाल तर अखेर आता तुमची प्रतीक्षा संपली आहे। सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता शेतकरी अक्षरशः आनंदाने नाचू लागले आहेत। मराठा आरक्षणानंतर सरकारचा शेतकऱ्यांसाठी हा दुसरा मोठा निर्णय पाहायला मिळत आहे। सरकारने आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा, आनंदाचा आणि दिलासा देणारा निर्णय जाहीर केला असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्यापोटी तब्बल 1932 कोटी रुपयांचा निधी हा आता जमा केला जाणार आहे। थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून हप्त्याची रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानुसार आता डीबीटीची देखील प्रक्रिया सुरू केली जात असल्यामुळे आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे। तब्बल 4 ते 5 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हा जमा केला जाणार आहे। सरकारच्या माध्यमातून अखेर आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा जाहीर करण्यामध्ये आला आहे। सुरुवातीला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हा जुलै महिन्यामध्ये देण्यामध्ये येईल असं सांगण्यामध्ये आलं। त्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये देण्यामध्ये येईल असं सांगण्यामध्ये आलं। मात्र अद्याप तरी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हप्ता जमा होत नसल्यामुळे सरकारवरती शेतकऱ्यांची तीव्र नाराजी पाहायला मिळत होती आणि आता शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी अखेर आता सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय प्रसिद्ध करण्यामध्ये आला असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे पैसे हे जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली जात आहे। तब्बल 1932 कोटी रुपयांचा निधी हा आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। राज्यातील साधारणतः 94 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे पैसे जमा करण्याची प्रक्रिया आता सुरू केली जात असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। तर आता नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आज नेमका तुमच्या बँक खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे या संदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। तर आता लक्षपूर्वक पाहत चला। जर तुम्हाला देखील नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याची अत्यंत गरज असेल, पैशांची गरज असेल तर हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी असणार आहे। कारण की तुमची आता 4 ते 5 महिन्यांची प्रतीक्षा संपली असून आता तुमच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हा जमा केला जाणार आहे। तांत्रिक अडचणीमुळे सरकारला देखील नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता वितरित करण्यास या ठिकाणी उशीर झाला। मात्र आता मराठा आरक्षणानंतर शेतकऱ्यांसाठी सरकारने दुसरा मोठा निर्णय या ठिकाणी जाहीर केला असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत। सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्यापोटी 1932 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला असून सरकारने आता शासन निर्णय देखील या ठिकाणी प्रसिद्ध केला आहे। आता नेमका हप्ता तुमच्या बँक खात्यावरती कधी किती वाजता जमा होणार आहे या संदर्भातील प्रत्येक महत्त्वाचे अपडेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला। तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। स्क्रीनवरती पाहू शकता शेतकऱ्यांना दिलासा, नमोच्या 7व्या हप्त्यासाठी 1932 कोटी रुपये मंजूर, शासन निर्णय प्रसिद्ध अशा प्रकारची अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। शेतकऱ्यांना ज्या बातमीची प्रतीक्षा होती अखेर ती बातमी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांची 4 ते 5 महिन्यांची प्रतीक्षा संपली आहे। नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता जमा झाल्यानंतर 7वा हप्ता कधी मिळणार असा देखील शेतकऱ्यांना प्रश्न होता। त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा केला जाईल असं देखील सांगण्यामध्ये आलं होतं। मात्र प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती फक्त पीएम किसान योजनेचाच 20वा हप्ता जमा झाला आणि
आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा करण्यास सरकारला उशीरच झाला। मात्र आता सरकारने निर्णय घेतला असून आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। तब्बल 1932 कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। त्याचबरोबर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता राज्यातील शेतकऱ्यांची नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपली आहे। राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याच्या वितरणासाठी सरकारने 1932 कोटी रुपयांच्या निधी वितरणासाठी या ठिकाणी मंजुरी दिली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा हा सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। नमोच्या हप्त्याची राज्यातील 94 लाख शेतकरी प्रतीक्षा करत होते। तसेच नमो शेतकरी योजना ही बंद झाली या अफवेने देखील जोर धरला होता। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता। परंतु आता मात्र राज्य सरकारने या संदर्भामध्ये शासन निर्णय प्रसिद्ध केला असून आता शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत 6,000 रुपये देण्यामध्ये येत असतात। त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना 6,000 रुपयांची आर्थिक मदत या ठिकाणी देण्यामध्ये येत असते। आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा केला जाणार आहे। कृषी आयुक्तालयाने केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याच्या आकडेवारीच्या आधारे राज्य शासनाकडे 7व्या हप्त्यासाठी निधीची मागणी केली होती आणि त्यानुसार आता सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्यापोटी 1932 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी या ठिकाणी दिली असून आता पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा केला जाणार आहे। ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता जमा झाला आहे अशा शेतकऱ्यांची सरकारच्या माध्यमातून यादी तयार करण्यामध्ये आली होती आणि त्यानुसार ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता जमा झाला आहे अशा सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आता सरकारच्या माध्यमातून जमा केला जाणार आहे। ज्याप्रमाणे पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचे पैसे हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाले त्याचप्रमाणे आता नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून जमा केला जाणार आहे। नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे शेतकऱ्यांना अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती। तसेच शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे देखील वातावरण होते। मात्र अखेर आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना देखील या ठिकाणी समोर आली आहे। ती म्हणजेच की लक्षपूर्वक पाहत चला। आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता राज्यातील लाखो शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे। विशेष म्हणजे हप्ता खात्यावरती जमा होण्यासाठी शेतकऱ्यांचे जे बँक खाते आहे ते आधार कार्डशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे देखील अत्यंत आवश्यक आहे। त्याचबरोबर फार्म आयडी असेल तरच आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा केला जाणार आहे। म्हणजेच की सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर शेतकऱ्यांना 3 कामे करण्याचे या ठिकाणी आव्हान केले जात आहे। आता कोणते 3 कामे या ठिकाणी करावी लागणार आहेत आणि नेमका हप्ता कधी आणि किती वाजता जमा होणार आहे हे आपण राहिलेल्या 2 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। तर आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून आता नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली जात आहे। राज्यातील साधारणतः 94 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हा जमा केला जाणार आहे। साधारणतः 1932 कोटी रुपयांचा निधी हा सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। आता ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली असेल अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हप्ता जमा होणार आहे। जर तुम्ही अद्याप ई-केवायसी केली नसेल तर ई-केवायसी करून घ्या, कारण की ई-केवायसी केली तरच तुमच्या बँक खात्यावरती हप्ता जमा होणार आहे। त्याचबरोबर दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करण्याचे देखील आव्हान केले जात आहे। जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही। मात्र जर आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी
लिंक करून घ्यावे लागणार आहे। अशा प्रकारे हे देखील तुम्हाला महत्त्वाचं काम करावं लागणार आहे। आणि त्यानंतर तिसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुम्हाला फार्मर आयडी काढावं लागणार आहे। जर तुम्ही फार्मर आयडी काढला असेल तर तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही। मात्र जर तुमच्याकडे म्हणजेच की तुम्ही जर फार्मर आयडी या ठिकाणी काढलेला नसेल तर तुम्हाला फार्मर आयडी हा काढून घ्यावा लागणार आहे। अशा प्रकारे ही 3 कामे करणे अत्यंत आवश्यक आहे। आता त्यानंतर नेमका नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कधी मिळणार हे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला। तर आता लक्षपूर्वक पाहत चला। सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी झाली असून आता कोणत्या क्षणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे। कोणत्या क्षणी पैसे जमा झाले अशा प्रकारचा तुमच्या मोबाईलवरती या ठिकाणी मेसेज येणार आहे। कारण की सरकारने तब्बल 1932 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून आता राज्य सरकारने शासन निर्णय देखील प्रसिद्ध केला असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काळजी किंवा प्रतीक्षा करण्याची काहीच गरज नाही। समोर आलेल्या माहितीनुसार आता 1 दिवसामध्ये म्हणजेच की एका दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे। सरकारने 1932 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मान्यता दिली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा करणे किंवा काळजी करणे याची काहीच गरज नाही। तर आता अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।